शॉर्ट्समध्ये. हॅलो, नमस्कार. आत्ता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. मी आत्ता आली आहे. तर आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे 4था. तर उद्यापन करायचं म्हणून थोडी लवकर आली होती. सगळी तयारी केलेली आहे, पूजा वगैरे केलेली. आता मावशी येऊन गेल्या. तर तुम्हाला मी माझी पूजा कशी आहे, साधीच आहे, मनापासून केलेली सगळी पूजा देवाला मान्य असते. त्यामुळं पूजा तर झालेली आहे. हा नवीन ड्रेस आहे माझा, ट्रेंड्समधून घेतला. कसा कलर वाटला, मला आवडला. तर आता मी चहा पिणार आहे. मी वेळेला पुस्तक वाचून घेते, त्यानंतर मग स्वयंपाक करते. तर चला, तुम्हाला नंतर मी पूजेचा सगळा व्हिडिओ दाखवते. तर आता मग कामाला लागूया. तर ह्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पूजेच्या मागचं एक मला हे सांगायचं. आम्ही लहान होतो ना, तेव्हा खरं तर या गुरुवारची 3 दिवस तयारी करायची. एक ठिकाणी आम्ही गाईचं शेण आणायला जायचं. गाईच्या शेणाने सारवायचं असतं आणि मग त्याच्यावर पूजा मांडायची असते. तर मग गाईचं शेण आणायला बुधवारी संध्याकाळी यावेळी जायचं, ते आणून ठेवायचं. नंतर गुरुवारी दुपारी पूजा मांडायची. त्याच ती जागा शेणाने सारवून घ्यायची आणि मग सगळे पानाच्या पत्री, नारळ, नैवेद्य, सगळं फुलं वगैरे असं सगळं मांडून ती पूजा मांडायची. आणि त्यानंतर पूजा झाली की दुसऱ्या दिवशी परत त्याच गाईला नैवेद्य द्यायला जायचं. संध्याकाळी आपल्या लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आणि एक नैवेद्य गाईसाठी करायचा, पुरी गोड काहीतरी. आणि तो नैवेद्य शुक्रवारी आम्ही त्याच गाईला द्यायला जायचं. तर अशी आमची गुरुवारची पूजेची ही माझी एक आठवण आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर केली. चला मग आता मी चहा घेते आणि मग करते माझी पुढची कामं. तुम्हाला पूजानंतर दाखवते. इथे लाईट नाही आहे. तर मी इथे चहा घेतला आणि चहाबरोबर थोडंसं फुटाणे खाल्ली. आणि मग त्यानंतर फुटाणे खाऊन झाल्यानंतर चहा पण पिला. आणि चहा पिल्यानंतर मग पुस्तक वाचायला घेतलं, पोथी वाचून घेतली. आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक करणार होते. इथे मी पोथी वाचत होते.